पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिल्यानं चर्चांना उधाण आलंय। अशातच त्यांनी पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार दिलाय। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडेंवर 2 हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत। असं असताना प्रभाग क्रमांक 9 मधून अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आहे, असा आरोप सिद्धार्थ विरोधात लढणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदार यांनी केलाय। पण अजितदादांनी या गुन्ह्याची कल्पना आहे, पण मला यात अद्याप दोषी ठरवले नाही, असा दावा सिद्धार्थ बनसोडेंनी केलाय। उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात ही माहिती सिद्धार्थने दिली आहे। 2021 मध्ये 2 हाफ मर्डरचे दंगा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल असल्याचं आणि ते गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करण्यात आलंय। असे उमेदवार देऊन अजित पवार जिल्हा गुन्हेगारी मुक्त कसे करणार आहेत, असा प्रश्न खंदारे उपस्थित करतायत। मात्र या गुन्ह्यात मला अद्याप दोषी ठरवण्यात आलेलं नाही। 3 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यावर आता चर्चा करण्यात अर्थ काय? आता मी वडिलांच्या सोबतीनं विकास कामांवर भर देतोय। अजितदादांचे गुन्हेगारी मुक्त शहर करण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, असा दावाही सिद्धार्थने केलाय।